नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पुणे नंतर आता अहमदनगर मध्ये देखील कोयता गँगची दहशत। संबंधितांवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। आतापर्यंत पुणे शहरात आपण कोयता गँग असल्याची चर्चा ऐकत होतो, मात्र आता नगर शहरात देखील कोयता गँग असल्याचं समोर आले। गहाण ठेवलेली मोटरसायकल परत सोडवण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले आहेत, असे वृत्त आहे। तर त्याचा बदला घेण्यासाठी जखमी झालेल्या 3घांनी परत कायनेटिक चौकात जाऊन कोयते हातात घेऊन टपऱ्यांची नासधूस केली। तसेच या टोळीच्या मारहाणीत 3 जखमी झाले आहेत। या घटनेत एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश लोखंडे याने त्याची मोटरसायकल 10,000 रुपयांना दादा पेटारे याच्याकडे गहाण ठेवली होती। ती सोडवण्यासाठी प्रकाश लोखंडे आणि चंद्रकांत अशोक सातपुते व अमोल खोमणे 3 राहणार कोठला नगर हे 3 जण गुरुवारी दिनांक 11 रोजी 10,000 रुपये घेऊन रेल्वे स्टेशनला पटारे याच्याकडे गेले। दरम्यान लोखंडे यांनी पेटारे याला 10,000 रुपये देऊन दुचाकीची मागणी केली, तेव्हा पेटारे यांनी दुचाकी देण्यास नकार देत या 3घांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 109, 118 1 नुसार 5 जणांवर, तर कोयते हातात घेऊन दहशत केल्याप्रकरणी 2घांविरुद्ध आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे। दादा पेटारे, मास्टर पेटारे, विजय गायकवाड, अक्षय तांदळे, सुरेश नननवरे, पूर्ण नाव माहीत नाही, सर्व राहणार रेल्वे स्टेशन असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत। मात्र आता आपली मोटरसायकल सोडवण्यासाठी गेलो असताना पैसे दिले तरी देखील आपल्याला मोटरसायकल न देता उलट मारहाण केल्याने याचा बदला घेण्यासाठी या 3घांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या 3घांनी रात्री कायनेटिक चौकात जाऊन कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करत तेथील टपऱ्या उलट्या करून नासधूस केली। त्यामुळे चौकातील नागरिकांची पळापळ सुरू झाली। दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रकांत सातपुते व प्रकाश लोखंडे अशा 3घांना ताब्यात घेतलं। त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी ऍक्ट नुसार गुन्हाही दाखल केला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।